काँग्रेसचे आमदार अमीन पटेल सर, काय सांगाल? सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कुठेतरी वाढलेला होता. अनेक भागांमध्ये पाणी देखील साचलं होतं. कुठेतरी BMCचे ज्या उपाययोजना होत्या, पाहणी दौरे होते, हे कुठेतरी फेल ठरलेत. 100% BMCचा फेल्युअर आहे. BMCने काही तयारी केली नव्हती. फक्त मीडियाबाजी, घोषणाबाजी, आपला स्वतःच्या पीठ थापून घ्यायचा, हे काम झालेलं आहे. आज फर्स्ट डे मुंबईमध्ये ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवसापासून आजपर्यंत पुरी मुंबई डुबलेली आहे. रस्त्यामध्ये सगळे ट्रेन बंद आहेत, बसेसला प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक जाम आहे, मुलांना स्कूल जायला प्रॉब्लेम आहे. सगळी मुंबई स्टँडस्टिल झालेली आहे. मुंबई महानगरपालिकाच्या या जे अधिकारी आहेत आणि जे लोक आहेत ज्यांनी सर्वांची जे पाहणी केली होती त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर, एकूणच पाहायला गेलं 2 दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये बसवर झाड कोसळून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कुठेतरी या घटनेला जबाबदार कोणी, काय वाटतं? मुंबई महानगरपालिका. जे एक लहान मुलांच्या जे मृत्यू झाली आहे ते लई दुखत आहेत. त्यांची 100% जबाबदारी मुंबई महानगरपालिकाची आहे. हे 1 ऑफिसर, 2 ऑफिसर, 3 ऑफिसर सस्पेंड करून काय होणार नाही. हे मर्डरचा केस आहे. पोलीसने सुमोटो मर्डरचा केस केला पाहिजे. पोलीस अगर केस घेत नाही तो हायकोर्टने त्यांना आदेश दिला पाहिजे, सुमोटो केस घ्यायला पाहिजे. एक लहान मुला 11 वर्षाचा मुलगा ज्यांची अशी दुर्दैवी मृत्यू झालेली आहे त्याच्यावर काय 2 लोक 3 लोक फक्त सस्पेंड करून चालणार का? हे असं चालणार नाही. हायकोर्टने इंटरव्ह्यू करून त्यावर सुमोटो केस घ्यायला पाहिजे. सर, माझा एक शेवटचा आणि राजकीय प्रश्न आहे. अशी चर्चा रंगते की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, अशी बरीच चर्चा रंगते. यावर काय सांगा? त्यांचं स्वागत आहे. शरद पवार साहेब आमच्या जे फिलॉसॉफी आहे, आमची जी आयडिओलॉजी आहे त्यांच्या सोबत आहेत. ती आमच्या काँग्रेस पार्टीच्या ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, केंद्रामध्ये मिनिस्टर होता, त्यांनी हे निर्णय घेतला तर त्यांचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं तर मुंबईत पावसाचा जोर हा कुठेतरी वाढताना दिसतोय आणि यावर आमदार अमीन पटेल यांनी सरकारचं हे फेल्युअर आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी जान्हवी जाधव, मुंबई.